नमस्कार. शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ओरिजिनल पद्धतीची मलाई कुल्फी बनवूया. कुल्फीची चव वाढण्यासाठी कुल्फीवाले काय आयडिया करतात हे पुढे सांगितले आहे. ओरिजिनल चवीची, तोंडातच विरघळणारी ही कुल्फी नक्की बनवा. त्यामुळे तुम्हालाही नेहमीपेक्षा जास्त चांगल्या चवीची कुल्फी खायला मिळेल. कुल्फी बनवण्यासाठी 2 लिटर फुल फॅट दूध घेतले आहे. जाड तळाच्या मोठ्या कढईत हे दूध ओतूया. त्यामुळे ते आटवायला सोपे जाईल. ह्या दुधाची कुल्फी चवीला छान लागते. गॅसची फ्लेम मिडियम आहे. म्हशीचे दूध घेतले तरीही चालेल. दूध मधून मधून हलवावे, त्यामुळे ते तळाला करपणार नाही. हे 2 लिटर दूध 1 लिटर होईपर्यंत आटवून घेऊया. दुधावरची व कढईची साय अशा पद्धतीने मिसळावी. त्यामुळे कुल्फीला रवाळ टेक्स्चर येते. तुम्ही स्वयंपाक करताना किंवा नाश्ता बनवताना दुसऱ्या गॅसवर दूध आटवू शकता. त्यामुळे तुम्हाला कुल्फी बनवण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागणार नाही. एकीकडे स्वयंपाक व त्याच वेळेस दुसऱ्या गॅसवर दूध आटवून घेऊ शकता. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. दूध अर्धे झाले आहे. मिश्रण रबडीसारखे दिसत आहे. ह्यात केशरच्या 12 ते 15 काड्या, अर्धा कप साखर मिक्स करूया. केशर अवेलेबल असेल तरच घाला. पूर्वीपासून खाल्ली जाणारी ही कुल्फी आजही मार्केटमध्ये आवडीने खाल्ली जाते. एवढ्या साऱ्या थंड पदार्थांमध्ये ही कुल्फी दिमाखात असतेच. एका बोलमध्ये 4 मोठे चमचे मिल्क पावडर घेतली आहे. त्यात कढईतीलच थोडे दूध घालूया. मिक्स करूया. गरम दुधामुळे गुठळ्या होत नाही. मिल्क पावडर नक्की घाला. ह्याने चव खूप छान येते. कुल्फीही जास्त प्रमाणात तयार होते. ह्या पद्धतीने मिक्स करायला सोपे जाते. त्यामुळे मिल्क पावडर अशीच मिक्स करावी. डायरेक्ट कढईत घातली तर गुठळ्या होतील व त्या फोडणे खूप कठीण होईल. हे मिश्रण दुधात ओतूया. व्यवस्थित मिक्स करूया. मिल्क पावडरने दूध घट्ट होते. ही कुल्फी उपवासालाही खाऊ शकता. आता कुल्फीसाठी कॅरमल बनवूया. दूध बाजूच्या गॅसवर ठेवले आहे. एका जाड तळाच्या कढईत पाव कप साखर पसरून घालूया. अशा कढईमुळे कॅरमल बनवणे सोपे जाते. गॅसची फ्लेम लो ठेवावी, नाहीतर साखर करपून जाईल. आता ही साखर अशीच ठेवूया. जेव्हा तळाला रंग बदलेल तेव्हाच हलवूया. साखरेला सोनेरी रंग आला पाहिजे. तळाला सोनेरी रंग आला आहे. आता हे मिश्रण हलवूया. गॅसची फ्लेम सर्व साखरेला मिळावी म्हणून कढई सर्व बाजूने फिरवू शकता. कॅरमल जास्त शिजवले तर कुल्फीला कडवट चव येईल. त्यामुळे जास्त शिजवू नये. सोनेरी रंग आला आहे. कॅरमल तयार आहे. हे दुधात थोडे थोडे करून ओतूया, नाहीतर दूध बाहेर येईल. रस्त्यावरच्या कुल्फीत असेच कॅरमल घालतात. त्यामुळे आपल्याला तिची चव खूप छान लागते. रंगही छान येतो. जर कॅरमल बनवायचे नसेल तर आपण ज्या पॉईंटला अर्धा कप साखर घातली तिथेच अजून पाव कप साखर घालावी. एकूण पाऊण कप साखर घालावी. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. ह्यात अर्धा छोटा चमचा वेलची पावडर. वेलची पावडर आवडत असेल तरच घाला. गॅस बंद करूया. हे मिश्रण पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवूया. ह्यातील थोडे मिश्रण काढून फ्रीजमध्ये थंड केले तर रबडीसारखे खाऊ शकता. थोडेसे मिश्रण झाकण ठेवून असेच फ्रीजमध्ये ठेवूया. आपण कुल्फीची चव एन्हान्स होण्यासाठी हे मिश्रण वापरणार आहोत. मिश्रण पूर्णपणे थंड झाले आहे. हे एकसारखे करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मिश्रण ओतूया. मिक्सरला फिरवून घेऊया. अशा पद्धतीने मिश्रण फिरवून घेतले आहे. आता मिश्रण पेपर ग्लासमध्ये ओतूया. सर्व ग्लासवर फॉईल पेपर लावूया. आईस क्रिस्टल्स होऊ नये म्हणून पेपरने व्यवस्थित पॅक करून झाकण लावावे. रबरने बंद करूया. पेपरवर सुरीने कट देऊया. त्यात काडी. कुल्फी बनवण्यासाठी पेपर ग्लासच वापरावे. त्यामुळे कुल्फी काढायला खूप सोपे जाते. मिश्रणाने 2 मध्यम आकाराचे ग्लास भरून घेतले आहे. त्यावर फॉईल पेपर. ह्यामुळे ग्लास व्यवस्थित पॅक होतो
व बर्फाचे कण तयार होत नाही. ह्यावर रबर लावून पॅक करूया. हा बेसिक फ्लेवर आहे. ओरिजिनल व पारंपरिक फ्लेवर आहे. तुम्ही ह्यापासून वेगवेगळ्या फ्लेवरची कुल्फी बनवू शकता. आता गोल आकारात कुल्फीच्या स्लाइस करण्यासाठी मोठ्या ग्लासात मिश्रण भरले आहे. कुल्फी फ्रीजरमध्ये ठेवण्याअगोदर प्रत्येक ग्लासाला पेपर लावून बंद करणे खूप गरजेचे आहे. नाहीतर त्यावर बर्फाचे कण तयार होतात व ते कुल्फी खाताना छान लागत नाही. कुल्फी सेट होण्यासाठी सर्व ग्लास रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवूया. रात्रभर ठेवणे पॉसिबल नसेल तर कमीत कमी 6 ते 8 तास ठेवावे. थोडेसे मिश्रण काढलेले भांडे फ्रीजमध्ये ठेवूया. सकाळ झाली आहे. फ्रीजमध्ये झाकून ठेवलेले मिश्रण थोडे घट्ट झाले आहे. आता कुल्फी कशी झाली ते बघूया. ग्लासमधून कुल्फी काढून घेऊया. ही काढायला खूप सोपी जाते. फ्रीजरमधून काढली की लगेच खावी. कुल्फीला खूप छान टेक्स्चर आले आहे. हे गोल आकारात कापूया. कुल्फी गोल आकारात कापून किंवा तुकडे करून अशा 2 पद्धतीने खाऊ शकता. तुम्ही अशी कुल्फी कुठे खाल्ली ते कमेंट करून नक्की सांगा. वयस्कर व्यक्ती व लहान मुले ही सहज खाऊ शकतात. त्यावर वरून थोडेसे पिस्ता व बदामाचे काप. ही घरातीलच साहित्यात बनवता येत असल्यामुळे नक्की बनवा. उन्हाळा असल्यामुळे ह्या पद्धतीने कुल्फी नक्की बनवा. तुम्ही दरवर्षी हीच पद्धत वापराल. ही पारंपरिक ओरिजिनल पद्धत आहे. घरीच बनवल्यामुळे आपण ही जास्त आवडीने खातो. कुठलेही प्रिझर्वेटिव्ज नसल्यामुळे व घरीच बनवल्यामुळे ही चवीला खूप छान होते. स्वस्तात तयार होते. मलाई कुल्फी खूपच क्रीमी झाली आहे. आता कुल्फीवाले कुल्फीची चव अजून वाढण्यासाठी काय आयडिया करतात ते बघूया. ग्लासमधील मिश्रणात कुल्फी बुडवूया. अशा पद्धतीने कुल्फी बुडवल्यामुळे चव अजून वाढते. कुल्फीवाले हीच पद्धत वापरतात. त्यामुळे आपल्याला ती कुल्फी जास्त आवडते. त्यावर वरून थोडेसे पिस्ता व बदामाचे काप. तयार आहे पारंपरिक पद्धतीने थंडगार कुल्फी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.